नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोहिणी गोडगे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण रोहिणी गोडगे या यूट्यूब चॅनलमध्ये गणितामधील संख्या या घटकामध्ये वर्ग ही संकल्पना शिकणार आहोत। तर वर्ग ही संकल्पना आपल्याला स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिपच्या परीक्षा, नवोदयच्या परीक्षा या सगळ्या परीक्षांसाठी आपल्याला वर्ग या संकल्पनेवरती प्रश्न विचारतात। तर आपल्याला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ असतात किंवा आपण पाठ करू शकतो, परंतु 1 ते 30च्या नंतरचे जे वर्ग आहेत, 30 या संख्येच्या नंतरचे जे वर्ग आहेत तर ते आपल्याला पाठ करणं शक्य नाही। मग ते आपण काढायला शिकतो किंवा मग काढताना सोप्या ट्रिकने कसे काढायचे हे आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत। तर 30च्या पुढची संख्या 31 ही आहे। तर 31 या संख्येचा वर्ग करताना आपण काय करत आहोत, तर 31 या संख्येचा वर्ग करण्यासाठी सुरुवातीला आपण पाया घेणार आहोत 25। त्यानंतर पाया 25 घेतल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 31 ही संख्या 50 पेक्षा कितीने लहान व कितीने मोठी आहे हे आपल्याला सुरुवातीला पाहायचे आहे। मग 31 ही संख्या 50 पेक्षा 19ने लहान आहे, 19ने लहान आहे, म्हणून आपण पाया काय घेतलेला आहे, 25 घेतलेला आहे। आणि जी ही 19 ही जी संख्या आहे तर ती आपण 25 मधून वजा करणार आहोत। तर वजा केल्यानंतर 0,6 हे आपलं उत्तर आलेलं आहे। तर याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर जी एवढी संख्या आपण त्या 25 मधून वजा केली आहे तर त्या संख्येचा वर्ग आपल्याला पुढं लिहायचा आहे। तर 19 या संख्येचा वर्ग काय आहे, तर तो 361 आहे। तर तो आपल्याला काय करायचं आहे, या संख्येच्या पुढे फक्त 2 अंक पाहिजेत। तर या ठिकाणी आपले 3 अंकी संख्या आहे, तर आपण काय करणार, 06 आहे असं लिहिणार आणि खाली 361 लिहिणार। म्हणजे शेवटचे 2 अंक आहे असेच खाली आले पाहिजेत आणि 6च्या खाली 3 आल्यामुळे या दोघांची बेरीज आपण करून लिहिणार आहोत। तर काय आलं आहे आपलं उत्तर, 31चा वर्ग बरोबर 961 आलं। आणि हेच आपल्याला पडताळून पाहायचं असेल तर आपण काय करणार, आपली नेहमीची पद्धत जी आहे तर ती 31 गुणिले 31 म्हणजे एका संख्येची पुन्हा त्या संख्येसोबत गुणाकार केल्यानंतर काय गुणाकार येतो, तर 961 हा गुणाकार येतो। म्हणजे दोन्ही संख्या एका संख्येची त्या संख्येशी पुन्हा गुणाकार केल्यानंतर ही 961 आले आणि आपण सोप्या ट्रिक्सने सुद्धा जे काढलेलं आहे तर ते सुद्धा 961 आलेलं आहे। म्हणजे अशा शॉर्ट ट्रिक्स वापरून आपल्याला अशा प्रकारे मोठ्या संख्यांचे वर्ग सुद्धा काढता येऊ शकतात। तर या ठिकाणी मी 31चा वर्ग काढून दाखवलेला आहे। तर 25 हा पाया आपल्याला कोणत्या संख्येसाठी घ्यायचा आहे हे लक्षात ठेवायचं। तर 25 हा पाया आपल्याला 25 हा पाया 30च्या पुढील संख्या 30च्या पुढील संख्या ते 75 पर्यंतच्या संख्यांसाठी घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने आपण आणखीन एक उदाहरण करून बघूयात की आपल्याला जमते का। तर दुसरं एक उदाहरण आहे ते म्हणजे 54 ही संख्या आपल्याला दिलेली आहे। तर 54चा वर्ग आपल्याला करायचा आहे। तर आपण काय करणार, सुरुवातीला 54 ही संख्या आपल्याला माहिती आहे की ही 75 पेक्षा लहान आहे, त्यामुळे आपण पाया म्हणून काय घेणार, त्या संख्येचा 25 घेणार। आणि 54 ही संख्या 50 पेक्षा कितीने लहान आहे किंवा मोठी आहे, 50 पेक्षा 54 ही संख्या मोठी आहे। तर कितीने मोठी आहे, 4 ने मोठी आहे। तर आपण या ठिकाणी काय करणार, 54 ही संख्या 50 पेक्षा 4 ने मोठी आहे म्हणून 25 मध्ये आपण काय करणार, 4 ची बेरीज करणार। तर बेरीज केल्यानंतर किती आले, 25 अधिक 4 बरोबर 29 आले। आणि या ठिकाणी आपल्याला 2 संख्या लिहायच्या आहेत। तर त्या कुठल्या संख्या लिहायच्या, जी संख्या आपण त्यामध्ये बेरीज केलेली आहे तर त्या संख्येचा वर्ग लिहायचा आहे। 4चा वर्ग किती येतो, 16। मग तो 16 आपण या ठिकाणी लिहिणार आहोत। पण याच गोष्टीचा पडताळा आपण परत करण्यासाठी आपण काय करणार आहोत, 54 ही संख्या परत एकदा 54 बरोबर गुणाकार करून म्हणजे हेच उत्तर येतंय का नाही हे आपल्याला टॅली करायचं आहे। त्यासाठी आपण काय करणार, 54 गुणिले 54 करणार। तर 4 चौक 16, हातच्याला 1, 4 पंचे 20 आणि 1 21 अधिक 4 पंचे 20, हातच्याला आले 2, 5 25 आणि 2 27। तर उत्तर किती येते,
2916 म्हणजे 2916 म्हणजे या ठिकाणीही तेवढंच आलेलं आहे आणि आपण शॉर्ट ट्रिकने काढलं आहे तर ते सुद्धा तेवढंच आलेलं आहे. म्हणजे अशा शॉर्ट ट्रिकचा उपयोग आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये वर्ग ही संकल्पना सोडवताना होऊ शकतो. तर अशाच वेगवेगळ्या संकल्पना शिकण्यासाठी आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा.